नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मँगो स्टफ आईस्क्रीम. बाहेरून आंबा आणि आतमध्ये भरपूर रबडीची श्रीमंती चव. चला तर मग बघूया ही समर स्पेशल रेसिपी. सुरुवातीला आपण अर्धा लिटर दूध घेतलं आहे. आता हे दूध छानपैकी आटून घ्यायचं. अगदी बासुंदीप्रमाणे घट्ट होईपर्यंत छान ढवळत राहायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा ते हाफपेक्षा पण जास्त आटून झालं की मग त्यात साखर, केशर आणि आवडीचे ड्रायफ्रूट्स घालायचे. साखरेचं प्रमाण आंब्याच्या गोडवावर डिपेंड करते. मी घेतलेले आंबे गोड होते त्यामुळे मी 2 ते 3 चमचे फक्त साखर ॲड करून घेतली आहे. आता हे सगळं एकजीव करून घेतलं. 2-3 उकळी काढून घेतली आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. आता हे पूर्णपणे थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आंबे तयार करून घेऊ. यासाठी पिकलेले आणि गोड आंबे घ्या. सर्वप्रथम आंब्याचा वरचा भाग म्हणजे कॅप हलकेसे कापून घ्यायचे. आता आतली कोय काळजीपूर्वक काढून घ्या. खरं सांगायचं तर हा सगळ्यात कठीण भाग वाटतो मला ही कोय काढताना थोडासा त्रास झाला होता. त्यामुळे घाई न करता सावकाश आणि लक्ष देऊन काढा. थोडं कठीण आहे पण एकदा जमलं की पुढची प्रोसेस तर एकदम सोपीच आहे. दोन्ही आंबे असे तयार करून घेतले. आता त्यामध्ये थंड केलेली रबडी भरून घेऊ. आंबा पूर्ण भरला की वरची कॅप पुन्हा लावून घ्या. आता हे आंबे एका भांड्यात किंवा वाटीत असे उभे राहतील अशा प्रकारे ठेवायचे आहे, म्हणजे ते हलणार नाही. आणि मग सरळ फ्रीझरमध्ये ठेवा. मी हे रात्री बनवलं होतं. रात्रभर फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवलं आणि तुम्ही किमान 6 ते 8 तासासाठी तरी फ्रीझरमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी किंवा पूर्ण सेट झाल्यावर आंबा फ्रीझरमधून बाहेर काढून घ्या. हाताला खूप गार वाटत होतं त्यामुळे मी 2-3 मिनटं असं थोडं साईडने ठेवलं होतं आणि मग सावकाश त्याला सोलायला सुरुवात केली. हे बघा किती सुंदर सेट झालं आहे. आता याच्या छान गोल स्लाईस करून घ्यायचे आपल्याला. अजून थोडी मजा वाढवण्यासाठी मी काल रबडी थोडीशी उरवून ठेवली होती. तीच वरून हलकीशी यावर घालून घ्यायची आहे. त्यावर केसर आणि ड्रायफ्रूट्स टाकून छान गार्निश करून घ्यायचं आहे. बस मग तयार आहे आपली थंडगार, क्रीमी आणि एकदम हटके मँगो आईस्क्रीम. उन्हाळ्या संपायच्या आधी तुम्ही पण ही आईस्क्रीम नक्की एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत रुचकर चव या चॅनलसोबत तुम्ही जोडलेले राहा.